नमस्कार, मी सर्पमित्र नमो म्हणजेच आपला नवीन मोरे आणि माझ्यासोबत आहेत सर्पमित्र सुनील पुरी। आज आम्ही वाईन स्नेक अर्थात हरणटोळ जातीचा साप रेस्क्यू केलेला आहे। हरणटोळ म्हणजे ज्याला हिंदीमध्ये हरालता साप म्हणून ओळखलं जातं, तो निमविषारी कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे सेमी वेनेमस, आणि आपण त्याला या सुरक्षित वनक्षेत्रामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत। नमस्कार, माझ्या हातामध्ये तुम्ही जो साप बघताय त्याचं नाव आहे हरणटोळ मराठीत, आणि इंग्लिशमध्ये वाईन स्नेक। वाईनचा अर्थ होतो वेल, म्हणजे झाडावर एखाद्या वेलीप्रमाणे दिसणारा हा साप, जेणेकरून त्याचे जे भक्ष्य असतं त्यांना कळायला नको की या ठिकाणी साप आहे, म्हणून निसर्गाने त्यांना असं बनवलं आहे। हा साप पूर्णपणे हिरवा असतो, पण ज्यावेळी त्याला राग येतो त्यावेळी त्याच्या बॉडीवरचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही स्पष्टपणे बघू शकता, कारण तो बॉडी जेव्हा स्ट्रेच करतो तेव्हा त्याचे जे बॉडीचे व्हाईट मार्क्स आहेत ते तुम्हाला सहज दिसू शकतात। या सापाचं तोंड जर तुम्ही निरखून बघितलं तर तुम्हाला एक टोकदार असं दिसतं नाकपुडी, पण मुळात ते एकदम सॉफ्ट असतं। जर ते एखाद्या कुठल्या गोष्टीला धडकलं तर त्याची जी नाकपुडी आहे त्या नाकपुडीच्या वरचा जो भाग आहे तो तुटू शकतो, इतकं ते नाजूक असतं। पण लोकांचा असा गैरसमज होतो की हा साप डोक्यामध्ये चावा घेतो किंवा टाळू फोडतो। मुळात हा साप झाडावर असल्यामुळे आपलं डोकं त्याला प्रथम लागतं, त्याच्यामुळे जेव्हा त्याला असं वाटेल की बाबा काहीतरी माझ्या जीवाला धोका आहे आणि आपलं डोकं जर त्याला जवळ लागलं तर तो त्या आपल्या डोक्याला चावू शकतो, बाकी तो हातापायाला सगळीकडे जाऊ शकतो। आणि मुळात हा साप मानवासाठी बिनविषारी आहे, म्हणजे तो सापांच्या कॅटेगरीमध्ये निमविषारीमध्ये येतो, ज्याला आपण सेमी वेनेमस म्हणतो। तो जे भक्ष्य खातो म्हणजे पाली, सरडा, त्यांच्यासाठी तो निमविषारी म्हणजे कमी विषारी आहे, पण मानवासाठी तो हार्मलेस आहे, म्हणजे त्याचा काही विषाचा आपल्याला परिणाम होत नाही। तर या सापाला आपण सुरक्षितरित्या वनक्षेत्रामध्ये सोडत आहोत आणि मी त्याला त्याच्याच नैसर्गिक अधिवासात अर्थात झाडावर मी त्याला या ठिकाणी सोडत आहे। जाओ भाई।